काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ भोकरदन पोलिसांनी पकडला। भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याची माहिती काढून पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व त्यांच्या पथकातील अरुण वाघ व विकास जाधव हे दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री 9च्या सुमारास रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार अशी गोपनीय माहिती मिळताच भोकरदन पोलीस गाडे बाल रुग्णालय जवळील मोकळ्या जागेवर म्हणजे घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी टाटा कंपनीचा ट्रक ज्याचा पासिंग क्रमांक MH20 AG 1806 आढळला। पोलिसांना संशय आला म्हणून वाहनाची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये तांदळाचे पोते दिसले। चालक आतिक शेख रफिक शेख राहणार रफिक कॉलनी या चालकाला विचारले असता त्यानं उडीउडीची उत्तर दिली। शेवटी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर आम्ही हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असून हा माल मजूर बेग आयुब बेग मिर्झा रफिक कॉलनी यांच्या मालकीचा आहे असे सांगितले। तसेच या ट्रकमध्ये तांदळाचे 50 किलोचे 200 पोते म्हणजेच 10 टन माल त्याची अंदाजे किंमत 3 लाख रुपये तसेच एक ट्रक असा एकूण 28 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अशा बेधडक कारवाईमुळे